हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव गौरीवीरा मुकुंद वायकुळ, उपासना केंद्र चिपळूण। आता जसं मी म्हटलं की बापूंचे अनुभव आपल्याला नेहमी येतच असतात, तर तसाच अजून एक मला आलेला अनुभव मी शेअर करते तुमच्याबरोबर। साधारण 2019ला मी इकडे चिपळूणला शिफ्ट झाले। तर मी शिफ्ट झाले ते ऑगस्ट महिन्यामध्ये आणि माझं प्रोफेशन आहे की मी प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये। तर इकडे मी जेव्हा शिफ्ट झाले तर त्यावेळेला म्हणजे माझं असं होतं की जॉब पटकन मिळाला पाहिजे। म्हणजे मी आधी कल्याणला होते, तिथे मी जॉब करतच होते प्रोफेसरचा। तर मला असं वाटत होतं की इकडे आल्यावर पण पटकन जॉब मिळू दे, पण कसं आहे की आपलं अकॅडमिक इयर असतं ते जून ते मार्च किंवा एप्रिल असतं, त्यामुळे मध्ये जॉब मिळणं तसं एवढं म्हणजे पटकन मिळत नाही जॉब। तर त्यावेळेला मी ऑगस्ट 2019ला इकडे चिपळूणला आले। मी बापूंना म्हणते की बापू प्लीज आता मी इकडे आली आहे तर मला म्हणजे घरी मला बसून राहायचं नाही आहे, काही का असे ना मला म्हणजे कमवायचं आहे। तर तेव्हा मग मी याआधी म्हणजे चिपळूण माझं माहेर आहे, तर याआधी लग्नाआधी मी इथे जॉब करत होते, त्याच कॉलेजमध्ये मी परत गेले रेझ्यूम द्यायला आणि लकीली मला तिथून कॉल आला। म्हणजे मी रेझ्यूम दिलं आणि 2 दिवसांनी मला कॉल आला। तर तिथली एक टीचर होती, ती सोडून गेली आणि मला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं। तर मला खूप आनंद झाला, म्हटलं की मध्येच मला जॉब मिळतोय, खरंच बापूंचीच कृपा आहे। मी इंटरव्ह्यूला गेले, सर्व झालं आणि त्यांनी मला सॅलरी सांगितली 11,000। तर मी म्हटलं की 11,000 तर म्हणजे खूपच कमी आहे। म्हणजे मला असं मनातून वाटत होतं की काय एवढ्या कमी याच्यात मी कशी तयार होऊ। असं मी बापूंना पण मनातल्या मनात म्हटलं की बापू सॅलरी खूपच कमी वाटते, काय करू काय करू। पण नंतर त्यावेळेला माझ्यासोबत माझे काका होते तिथे, तर काका म्हणाले की आता मध्येच जॉब मिळणं एवढं सोपं नाही आहे, तर आता तुला मिळाला आहे ना तर तो घे, पुढे आपण बघू काय होतं आहे ते। तर बापूंना म्हटलं ठीक आहे बापू, आता हा जॉब तुम्हीच दिला आहे तसं समजते आणि ॲक्सेप्ट करते। तर ते झालं, तो जॉब हे झालं, मी जॉबला जायला वगैरे लागले। तर नंतर पण तरी पण मनात एक ते होतंच की नाही यार मी अजून इंटरव्ह्यूला थोडे जास्त बोलायला पाहिजे होते, कदाचित काय माहिती दिलं असेल म्हणजे दिला असता मला पगार अजून, ते होतंच डोक्यात। तर नंतर साधारण हे झाल्यावर 2 आठवड्यांनी वगैरे आपण जसं शनिवारी उपासनेला जातो, तर त्यावेळेला उपासना झाल्यावर बापूंच्या प्रवचनाच्या क्लिप्स ज्या लावतात, तर त्यावेळेला त्या क्लिपमध्ये बापूंनी सांगितलं की म्हणजे हेच आपल्या कोरोनाच्या आधीचा पिरियड, तर तेव्हा बापू काय सांगितलं बापूंनी की तुम्हाला जो जॉब आत्ता मिळेल तो तुम्ही ॲक्सेप्ट करा। म्हणजे असा विचार हे करू नका की पगार कमी आहे किंवा काय, अगदी 10,000चा मिळाला तरी आत्ता सध्या तुम्ही ॲक्सेप्ट करा। आणि मी ते म्हणजे ते ऐकल्यावर एकदम हे अशा अवाकच झाले की बापू म्हणजे माझ्या डोक्यात ते एक सतत होतंच की नाही यार माझं चुकलं काय काय, म्हणजे मला कन्फ्यूज होते मी की मी जे केलं ते बरोबर केलं की नाही। पण बापूंनी त्यांच्या प्रवचनातून मला उत्तर दिलं, जसे की आपल्याला माहितीच आहे की बापू आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या प्रवचनातून देतच असतात। तर त्याचा हा मला आलेला खूप चांगला अनुभव। हरिओम श्रीराम अंबज्ञ।